नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी काल विधानभवनात आपली खासदारकीचे प्रमाणपत्र स्वीकारलं. यामध्ये ज्योती वाघमारे यांनी आपल्या आईवडिलांसह उपस्थित राहून खासदारकीचं प्रमाणपत्र घेतलं. प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की राज्यसभेचं अधिकृत खासदार झाल्याचं पत्र मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीला भेट दिली. तसेच सिद्धिविनायक मंदिर येथे दर्शन घेतलं. पुढे त्या समस्त शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असलेल्या स्मृतिस्थळावर गेल्या. येथे प्रत्येक मातीचा कण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित असल्याचं सांगत त्या मातीसमोर नतमस्तक होत भीमराज की बेटी आणि बाळासाहेबांचे लेख आज खासदार म्हणून दिल्लीला जाते असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचं म्हटलं. ज्योती वाघमारेंनी शिवसेनेच्या महिला आघाडीचंही कौतुक केलं. त्या म्हणाल्या की महिलांनी एकमेकांच्या साथीने उभे राहिल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. बाळासाहेब ठाकरे महिलांना रणरागिणी म्हणायचे आणि शिवसेनेच्या महिला आघाडीतील प्रत्येक महिला ही तशीच लढाऊ आहे. आम्ही हातात बांगड्या नाही तर तलवारी पेलू शकतो असं त्या म्हणाल्या.